सोन्याबद्दलचं फॅसिनेशन लोकांचं कमी होत नाहीये. आयांना जे काही प्रेम आहे ना सोन्याबद्दल, की आई माझ्याकडे पैसे आलेत काय करू? सोनं घे 2 तोळे. सोनं आय थिंक खूप चांगला ॲसेट क्लास आहे, पण हेज ॲसेट क्लास आहे. सोनं केव्हा घ्यायचं तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी घ्यायचं असेल तर ज्यावेळेस इकॉनॉमी चांगलं करत नाही, इन्फ्लेशन जास्त वाढलेलं असतं, फायनान्शियल मार्केट चांगलं करत नाही, तर सोनं काय हेजिंगचं काम करतं. त्यामुळे फायनान्शियल मार्केट इकॉनॉमी सध्या चांगलं नाही करत आहे आणि सोनं चांगलं वाढतंय. तर पुढचे 2-3 वर्ष तुम्हाला सोन्यामध्ये पण ॲलोकेशन करणं फायदेशीर राहील. कारण नेक्स्ट 3 इयर्समध्ये गॅरंटेड मी सांगतो तुम्हाला ग्लोबल क्रायसिस येईल आणि ग्लोबल क्रायसिसमध्ये खूप सारे जॉब्स जातील. स्पेसिफिकली जे लोक स्किल्ड नाही आहेत जास्त, राईट, त्यांची स्किल रिप्लेस होण्यासारखी आहे. जसं तुम्ही पॉडकास्टमध्ये, तर मी सध्या बोलतो खूप सारे पॉडकास्ट येत आहेत, तर रिप्लेस होण्यासारखी स्किल आहे. तर स्किल इरिप्लेस होण्यासारखी असेल तर मरण नाही आहे, तुम्हाला अजून जास्त पैसे मिळतील, अजून जास्त तुम्ही वेल्थ क्रिएट कराल. सोनं म्हणाल तर येस, डेफिनेटली नेक्स्ट 2-3 इयर्स तुमच्याकडे म्हणजे ₹100 तुमचं कम्प्लीट ॲसेटचं व्हॅल्युएशन आहे, ₹100, तर ₹10 तरी तुम्ही सोन्यामध्ये हेज करून ठेवून द्या. स्पेसिफिकली ETF किंवा नॉट फिजिकल बट ॲटलिस्ट तुम्ही पेपर गोल्ड वगैरे ॲलोकेशन तुमचं सोन्यामध्ये करणं गरजेचं आहे.